नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण गवार लागवडीबद्दल माहिती घेऊ की गवार लागवड कधी करावा, कोणत्या सीझनला गवार लागवड करणे योग्य असतं। तर मित्रांनो, आपण आज एका प्लॉटमध्ये की इथं आपण एक गवार लागवड केलेली आहे। याची लागवड आपण अशी केलेली मित्रांनो, 2 ओळीतील जर अंतर बघितलं आपण तर हे 4 फुटाचं आहे आणि जो ड्रिपमधील जर अंतर बघितलं तर 2 फुटाचं। याच्यावर आपण लागवड केलेली आहे मित्रांनो। बघा, आपण इथं एक निर्मलची एक नंदिनी व्हरायटी लावलेली। याची लागवड आपण ड्रिपमधलं अंतर 2 फुटाचं आहे आणि एका ड्रिपवर आपण 4 बिया लावलेल्या आहे। म्हणजे एक साईडने एका साईडने एक अशा 4 बिया लावलेल्या आहे। ते आज जवळजवळ हा आपला 3 महिन्याचा झालेला आहे आणि जवळजवळ याचे आपले 8 ते 10 तोळे झालेले आहे। आणि बाजार जर पाहिला याचा तर आपल्याला प्रति किलोनी 40 ते 50 रुपये दर आजपर्यंत मिळतोय आणि तो अजूनही आपला गवार चालू आहे। तर मित्रांनो, दर तिसऱ्या दिवशी आपला या गवारचा तोडा होतोय आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न आपल्याला इथं मिळतंय। तर मित्रांनो, आपण लागवड कधी करावी, कोणता सीझन निवडावा, तर सुरुवात आपण याच्यापासून करू की जमीन कशी असायला पाहिजे गवार लागवडीसाठी। तर आपण गवार लागवड हा कुठल्याही जमिनीमध्ये करू शकतो, भारी मध्यम हलक्या कुठल्याही जमिनीत आपण करू शकतो। त्याच्यानंतर याला हवामान कसं असायला पाहिजे, गवार लागवडीला पाहिलं तर मित्रांनो 18 ते 30 डिग्री सेल्सिअसमध्ये चांगल्या प्रकारे गवारची वाढ होते। म्हणून आपण उन्हाळी सीझन हा लागवडीसाठी योग्य मानू शकतो। त्यामध्ये जर आपला उन्हाळी सीझन जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्चचा पहिला आठवडा या 3 महिन्यामध्ये आपण गवार कधीही लावू शकतो, कारण की हा उन्हाळी सीझन असल्याकारणाने गवाराला बाजारामध्ये जास्तीत जास्त मागणी असते। म्हणून हा सीझन कधीही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो। त्याच्यानंतर मित्रांनो, व्हरायट्या कुठल्या वापरायच्या, तुम्हाला जर चांगल्या प्रकारच्या उत्पन्नाच्या व्हरायट्या वापरायच्या असेल तर बायोसीडची एक रिया म्हणून व्हरायटी आहे। त्याच्यानंतर बालाजीची असेल, त्याच्यानंतर आपण एक निर्मलची व्हरायटी एक चांगली आहे, नंदिनी म्हणून निर्मलची व्हरायटी ही सुद्धा एक चांगले उत्पन्न आहे। तर मित्रांनो, याच्यावर किंवा कीड रोग नियंत्रण कसं केलं जातं, मित्रांनो याच्यावर जर पाहिलं तर रस शोषणाऱ्या किडी थोड्या प्रमाणात असतात। त्याचं जर आपण 1-2 कीटकनाशकं वापरून चांगल्या प्रतीचे कीटकनाशक वापरले तर हे रस शोषणारी किडीसुद्धा आपण नियंत्रण करू शकतो। त्याच्यानंतर रोग, मित्रांनो रोग याच्यावर एक मर आणि भुरी हे 2 रोग आपल्याला जास्त पाहायला मिळतात। सुरुवातीला जर आपण उगवण झाल्यानंतर मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकात दिसत असेल किंवा लागवडी आधी आपण जर थायरम या बुरशीनाशकाची ट्रीटमेंट करायला असेल तर आपल्याला मर रोग आपल्या शेतामध्ये पाहायला मिळणार नाही। त्याच्यानंतर येतो मित्रांनो भुरी हा रोग एक तर पानांवर येतो, तो त्याचा अटॅक जास्त वाढला तो पानावरून फांद्यावरून आपल्या शेंगापर्यंत जाऊ शकतो। म्हणून याला वेळीच नियंत्रण करण्यासाठी चांगल्या प्रतीचे बुरशीनाशक वापरू शकता तुम्ही। ब्ल्यू कॉपर असेल, कॉपर ऑक्झिक्लोराइड असेल, 2210 असेल, मॅनकोझेब असेल, M45 असेल, अशा प्रकारची चांगली बुरशीनाशकं जर वापरली तर हा रोगसुद्धा आपण नियंत्रणात आणू शकतो। त्याच्यानंतर मित्रांनो, खत व्यवस्थापन, याचं खत व्यवस्थापन NPK स्वरूपातील कुठल्याही प्रकारची 1 ते 2 डोस आपण दिले तर पुरेसे असतात, किंवा फवारणीतून जे काही मायक्रोन्यूट्रन असतील, अन्नद्रव्य असतील, सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, त्याच्या 1-2 फवारण्या घेतल्या तर पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होते। त्याच्यानंतर मित्रांनो, काढणी, जर आपण गवार जर पाहिला तर 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपलं पीक काढायला चालू होतं किंवा शेंगा तोडणीला सुरुवात होता। 3 ते 4 दिवसाने आपण या शेंगा तोडायला पाहिजे, जेणेकरून जास्त दिवस जर गॅप झाला शेंगा तोडायला तर ज्या शेंगांमधल्या ज्या शिरांचं प्रमाण वाढून त्यानंतर त्याला बाजारात मागणी नसते किंवा त्या चविष्ट राहत नाही। म्हणून याची काढणी आपण 3 ते 4 दिवसाच्या आत करायला हवी आणि चांगल्या प्रतीचा माल आपल्याला मिळतो। त्याच्यानंतर मित्रांनो, उत्पन्न जर पाहिलं तर आपल्याला एकरी 100 ते 150 क्विंटल प्रति एकर आपल्याला उत्पन्न गवारपासून मिळतं, किंवा आपलं जर चांगलं नियोजन असेल तर त्याच्यापेक्षाही चांगलं उत्पन्न आपण घेऊ शकतो। तर मित्रांनो, बाजाराचा जर विचार केला आपण तर आपण जर स्वतः बाजारामध्ये जर विकला हा गवार तर आपला जवळजवळ 70 ते 80 किलो आपण हातावर गवार विकू शकतो। हाच जर आपण गवार एखाद्या व्यापाऱ्याला दिला किंवा मार्केटला दिला तर आपल्याला जवळजवळ 40 ते 50 रुपये प्रति किलोचा दर मिळतो आणि हे अतिशय परवडणारा दर आहे। म्हणून गवार हे पीक शेतकऱ्यासाठी फायदेशीर आणि परवडणारं पीक मानलं गेलं जातं। अगदी कमी खर्चात, कमी जे काही आपण साधन समृद्धी वापरतोय, अतिशय कमी वेळेत कमी खर्चात गवार हे पीक आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊ शकतं। म्हणून मित्रांनो, गवार लागवड कधीही आपण उन्हाळ्या सीझनला केलेला फायदेशीर असतो आणि उन्हाळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर बाजार पण चांगला असतो आणि वर्षभर, उन्हाळ्यात सोडा पण वर्षभर गवाराला बाजारात मागणी असते। म्हणून गवारचा सीझन आपण उन्हाळ्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्चचा पहिला आठवडा या सीझनमध्ये लागवड करू शकतो। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली, माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।